गणपती बाप्पा गोविंदा गोविंदा. आठ ते 10,000 पब्लिक असेल म्हणजे खूप टाइम जाणार आहे. पूनम काकीने आताच काहीतरी मॅटर केला काहीतरी मॅटर केला लाईन मध्ये. नमस्कार मित्रांनो, माझं नाव दक्ष काटकर आणि तुमचं स्वागत आहे आपल्या दक्ष काटकर ब्लॉगच्या चॅनल मध्ये. आज चाललोय आम्ही तिरुपतीला. सगळेजण आमचा ग्रुप आहे. आता ट्रेन निघाले. हाय करा. आमच्या पप्पांचा फर्स्ट ट्रॅव्हल आहे उरणच्या ट्रेनचा आणि आमच्या काकीचा पण. सो आता निघतो आम्ही उरणवरून. आमचा निलेश काका राहिलाय मागे. आता काय माहिती ट्रेन भेटते का नाही. आता इथून नेरूळला जायचं. नेरूळवरून CST आणि मग तिथून मग डायरेक्ट आपली तिरुपतीची ट्रेन. सो आजचा ब्लॉग नक्की एंड पर्यंत बघा. आता भेटू डायरेक्ट नेरूळ स्टेशन. नेरूळला शूट करायला पण टाइम भेटला नाही. ट्रेन जास्त वेळ थांबली नाही. आता आम्ही पोहोचलोय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबईला. इथून आमची ट्रेन आहे डायरेक्ट. इथे सगळेजण आहेत मागे. इकडे मम्मी पप्पा. आता बघू किती ट्रेन भेटते. आता ट्रेन मध्ये बसू. कुठला पप्पा कुठला क्लास आहे आपला. 3 टायर AC आहे. सो बघूया. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स असेल 3 टायर ACचा. जाऊया, एक्सप्लोर करूया. सो आता भेटू डायरेक्ट ट्रेन. रणवीर गणपती बाप्पा गोविंदा गोविंदा. आता आपल्या जर्नीला सुरुवात झाली. निघालोय आम्ही. आता ट्रेन सुटले 12:45 ला. आता बघूया किती वेळ लागतो पोहोचायला. आता निघू. किती वेळ लागेल पोहोचायला. 22 तास नक्की. सो मजा येणार आहे ब्लॉग मध्ये. नक्की ब्लॉग एंड पर्यंत बघा. आता आम्ही जेवायला थांबू. आम्ही वडापाव खाल्लेत. काय बोलतो. वडापाव खाल्लेत. आता आम्ही चिकन वर ताव मारणार आणि जावला भाकरी आणि स्पेशल कालवा. ओके. सो तुम्ही आजचा मेनू बघितलात. नक्की जेव्हा ताट होईल तेव्हा पण टाकू. आता भेटू थोड्या. हॅलो गाईज, बघा बाहेरचा व्ह्यू किती सुंदर दिसतो. बाहेरचा व्ह्यू किती सुंदर दिसतोय. उजवीकडे पहा झाडच झाड, डावीकडे पहा आमचा निलेश काका. काय बोलते. उजवीकडे पहा सगळी झाडच झाड, डावीकडे पहा आणि आमचा निलेश काका. नक्कीच व्ह्यू किती अप्रतिम आहे. तुम्ही बघू शकता. ऑलमोस्ट 3 वाजले. 3 वाजता आम्ही लोणावळ्याला आहोत. आता बघूया अजून किती वेळ लागतोय. AC आहे, थंडी आहे. प्रिफर करीन जर तुम्ही पण 3 टायर AC मध्ये जर प्रवास करत असाल तर स्वेटर आणि जॅकेट घेऊनच करा. वरती इकडे झोपायला गेल्यावरती खूप थंडी वाजते. वरती जास्त AC लागेल ना. सो आता लोणावळ्यात आहे. जेवण कव्हर नाही करता आलं. भूक लागलेली म्हणून फटाफट खाऊन घेतलं. ते कव्हर नाही केलं म्हणजे प्रवासात कंटाळा नाही येणार आहे. आता इकडे हाऊजी खेळतात ना. हाऊजी खेळतायत. आमची तर पैसे नाहीत आणि आम्ही हाऊजी खेळायला. आता गाण्यांच्या भेंड्या आणि भेटू थोड्या वेळ. आता वाजलेत संध्याकाळचे 7:45. ट्रेन मध्ये थंडी वाजते. काय जॅकेट वगैरे घातलंय. बघू शकता तुम्ही. जॅकेट घातलंय. AC आहे. थंडी वाजते. जॅकेट घातलंय. आत्ता जस्ट काकीनी चादर काढली. थंडी वाजते. नक्कीच आता थोड्या वेळ जेव. आता अजून पण आम्हाला खूप वेळ लागणार आहे. उद्या सकाळी तरी एस्टिमेट टाइम 10-10:30 सांगतायत. बघू किती वाजतील पोचायला. आता जेवूया, झोपूया. बघूया जेवण पण येईल थोड्या वेळानी. काय मागवलंय काय बाहेरून. राईस मागवलाय. सॉरी राईस मागवलाय. व्हाईट राईस मागवलाय. फ्राईड राईस, चिकन फ्राईड राईस. काय काहीतरी करतोय तो वेगळं. चालू आहे. अरे चिकन फ्राईड राईस. ओके. सो आता अजून एक खाऊ आलाय बाहेर. काका झोपला. बुवा आला. बुवा. हो आता इकडे गर्दी आहे जरा. आपण नंतर ब्लॉग कंटिन्यू करू. आता भेटूया थोड्या. तर आता रात्रीचे वाजलेच 9. आता झोपायची तयारी चालू आहे आमची सगळ्यांची. इकडे जागा फिक्स करायला लावल्यात. या लेडीज सगळे इथे झोपणार आहेत. जेंट्स इकडच्या बाजूच्या याच्यामध्ये झोपणार आहेत डब्यामध्ये. मायरा आधीच झोपली.
तर आता जेवलोय वगैरे, जेवणाचं परत कव्हर करताना आलं कारण एकदा जेवायला बसलो की घाई गडबड होते, कोणाला काय वाढायचं किती वाढायचं, सो त्यामुळे नीट जमलं नाही शूट घ्यायला. आता जेवलो आम्ही. जेवायला जवळ चिकन फ्राय, चिकनची ग्रेव्ही आणि कोलंबी होती आणि भाकरी आणि पाव होते, सो ते पण खाल्लं आम्ही. आता जेवलो, आता झोपायची तयारी. बघूया किती वाजता झोपायला. इकडे पप्पा लोक आहेत सगळेजण. हाय करा. हा विपुल काका, तुम्ही याच्या आपला गोतावळा फार्म हाऊस मध्ये पण बघितला असेल काकाला. एक मज्जा टाकलेली आपण काकाची ब्लॉग मध्ये. इकडे प्रशांत काका पण आहे. तो आता झालंय, निघालोय. बघू आता किती वाजता पोहोचतोय. आता झोपतो आणि उद्या डायरेक्ट सकाळी शूट करूया. आता वाजले सकाळचे 7:30. उठलोय आम्ही. आता गुड मॉर्निंग झाले. बॅगा वगैरे पॅक केल्यात. बॅगा पॅक केल्या. आता निघतोय ट्रेन मधून. उतरू थोड्या वेळाने. आलाय स्टेशन. उतरताना शूट करायला नाही भेटणार म्हणून आधीच शूट करतोय. आता बघूया, उतरूया इथून हॉटेलला जाऊया. हॉटेलला चेक इन करूया, फिरूया थोडंसं, ते पण कव्हर करूया ब्लॉग मध्ये. ब्लॉग नक्की एंडपर्यंत बघा आणि अजूनपर्यंत जर थांबला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 856 सबस्क्रायबर झालेत, अजून वाढवा. आता आलंय स्टेशन. आता आम्ही उतरतो आणि नंतर मग भेटू आपण. वरती आलो रूम वरून. आता निघालोय, नाश्ता करतोय. नाश्त्याला पण टेस्ट भारी आहे. इथे हॉटेलच्या समोरच आहे. हा इकडे छोटासा आउटलेट बघू शकतो तुम्ही. मम्मा कशी आहे टेस्ट? ठीक आहे. डोसा घेतलाय, संपलाय डोसा. दुसरा ऑर्डर केलाय. मी मेंदू वडा आणि इडली घेतलेली. टेस्ट चांगली होती. 7 out of 10 रेट करीन. टेस्ट पण मस्त आहे, हॉटेल पण मस्त आहे, रूम पण भारी आहेत. स्वतः मी ते नाश्ता करतो आणि निघू. आज कुठे जायचंय? आज कुठे जायचंय? मला नाही माहिती कुठे जायचंय. आज कुठे जायचंय? ड्राइवर अंकल, आज किधर जाना है? आज किधर जाना है? आज तो श्रीकालाहस्ती. वो क्या है? शिव का टेम्पल. अच्छा ओके. और पद्मावती और गोविंद स्थान मंदिर. ये तीन ही करना है. सो आज तिन्ही टेम्पल कव्हर करायचे. बघूया, जाऊया, करूया. शूट करून दिलं तर बेटर. तुम्हाला दाखवतो आतमधलं पण. नक्कीच एन्शियंट टेम्पल आहे बोलल्यावरती स्कल्पचर वगैरे पण भारी केलं असेल मंदिरावरती, ते पण तुम्हाला बघायला भेटेल. सो आता मी नाश्ता करतो. आता दुसरा डोसा आलाय, साधा डोसा, प्लेन डोसा. प्लेन डोसा आलाय, तर प्लेन डोसा खाऊया. आता इथून निघतो, मंदिरात जाऊ आणि भेटूया थोड्या वेळ. चहा प्यायला आलोय. दादा आहे आपला. आपका नाम क्या है? आपका नाम किरण. किरण. ओके, किरण दादा आहेत. आता चहा बनवताय, आपल्याला चहा सर्व करतील. मम्माचा रिव्ह्यू. 1 नंबर चहा. 1 नंबरचा चहा एक्सपर्ट. चहा घेऊया आता. दादा सबस्क्राईब करो चॅनल को. दादा बिझी आहे. सो आता चहा पिऊया आणि मंदिरामध्ये जाऊया. आता झाले आमच्या प्रवासाला सुरुवात. चालू आहे मंदिरामध्ये. आता ट्रॅव्हलिंग मध्ये कंटिन्यू करू. काय युनिक दिसलं तर ते पण आपल्या ब्लॉग मध्ये कव्हर करू. सो ब्लॉग नक्की एंड पर्यंत बघा. आणि जर आतापर्यंत थांबला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
परत परत परत. मुंबईच्या किनारी मार्केट कोली म्हणला. इकडे बघू शकता एक मंदिर आहे, तिकडे वरती डोंगरावरती पण 2 मूर्त्या आहेत, शंकर आणि पार्वतीच्या. आता बघूया आपण कुठल्या मंदिरात जातोय. आता रस्त्यावरती आहोत, ब्रिज वरती. इकडे ब्रिज पण आहे. सो इकडे मंदिर तुम्ही बघू शकता, एन्शंट स्कल्पचर मी तुम्हाला बोललो होतो. डिझाईन पण एकदम मस्त आहे. जर जवळ गेलो तर जवळून पण आपण ते एक्सप्लोर करू. सो आता जातोय आम्ही, मंदिरात गेल्यावरती शूट करूया. आता इकडे पार्किंग शोधावी लागेल. आता ते सांगतायत की आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहेत, तर बघायला लागेल. आतमध्ये ते बोलतात लॉकरमध्ये ठेवायला लागेल, पण फोन नाही ठेवू शकत इकडे लॉकरमध्ये. सो बसमध्येच ठेवू फोन आणि जाऊ इकडे. आता चप्पल पण तिकडेच काढायचे. तिकडे थोडी ट्रॅफिक झाली, बघूया तिकडे. आता जाऊया मंदिराच्या बाहेर. मी तुम्हाला कव्हर करवतो थोडंसं, जेवढं भेटेल तेवढं दाखवतो. बघा तुम्ही बघू शकता तिकडे आपलं मंदिर आहे वरती. मस्त एकदम व्हाईट मध्ये पेंट केलंय, एकदम भारी वाटते, एकदम अप्रतिम वाटते मंदिर. इकडे एंट्रन्स आहे. आता इथून आम्ही आतमध्ये एंटर करू. खरं तर तिकडे सांगितलं की मोबाईल अलाउड नाही, मी तुम्हाला बोललो मग तसं. आता इथे आम्हाला मोबाईल बसमध्ये ठेवून जायला लागणार आहे. जेवढं कव्हर करते तेवढं आपण कव्हर करूया आणि मग दर्शन झाल्यावरती भेटूया. सो आता जस्ट दर्शन वगैरे झालं, बाहेर आलोय. आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हते तर शूट करायला नाही भेटलं. मस्ट विजिट मंदिर आहे. आतमध्ये खरंच खूप शांतता वाटते, गर्दी असते, पण तिकडचं आतमध्ये जे ॲटमॉस्फिअर आहे ते खरंच भारी आहे. मध्ये जे दगडांवरती काम केले मंदिराचं इंटेरियर खरंच खूप भारी आहे. तुम्ही पण जर नक्की आला तिकडे तर नक्की व्हिजिट करा. रस्ते पण खरंच खूप भारी आहे तिथले, एकदम ट्रॅफिक नाही काय नाही, एकदम चिलमध्ये प्रवास चाललाय. सो आता चालू आहे लंचला. लंच करून जायचं पद्मावतीला. सो आता पद्मावती देवीचं पण दर्शन घेऊया. आता चालू आहे लंच करायला, बघूया ड्रायव्हर काका कुठे नेत आहेत. भेटू डायरेक्ट लंचच्या स्पॉटवरती. सो आता आम्ही या हॉटेलला आलोय जेवायला. पनीर कढाई ना, पनीर कढाई आहे, रोटी आहे, लोणचं आहे आणि ती चटणी आणि कांदा आहे. सो मी रोटी आणि भाजीच घेतली. तर तिकडे आमचा दुसरा टेबल लागलाय. इकडे ललिश काका आहे, काकी, श्री सचिन काका आहे, मम्मा आणि दक्षरा काकी. सो आता जेवायला बसतो, जेवूया. टेस्ट पण सांगतो तुम्हाला मी जेवल्यानंतर. आता जेवून घेऊ. सो आता आलोय आम्ही उद्याच्या बालाजीच्या दर्शनाच्या तिकिटाच्यासाठी लाईनमध्ये आहोत. खूप गर्दी आहे. बाहेरच आम्हाला 5 मिनिटं लागली आतमध्ये एंटर करायला. इथून पण अजून मम्मा बोलते 2-3 तास लागतील. खूप गर्दी आहे. पप्पा आहे वरती, पप्पा दाखवेल तुम्हाला गर्दी. कॅमेरामॅन गर्दी दाखवा. हा एकच सध्या मंडप दिसतो आपल्याला. ह्याच्या पुढे पण जवळजवळ 3 ते 4 मंडप आहेत. म्हणजे कमीत कमी नाही बोलत ना तरी एक 8-10 हजार पब्लिक आमच्या पुढे असेल. सो जसं पप्पा बोललं पुढे 8 ते 10 हजार रुपये 8 ते 10 हजार पब्लिक असेल. म्हणजे खूप टाइम जाणार आहे. मम्मा टाइमपास काय करायचं तोपर्यंत? आता असंच गप्पा मारायच्या, मोबाईल बघायचा, दुसरं काय करणार, याला चिडव त्याला चिडव, हेच उद्योग करायला लागणार आहेत. त्याशिवाय 3 तास जाणार नाहीत वाया. सो आता आम्ही आहोत लाईनमध्ये. बघूया आता किती वेळ सर्वाईव्ह करतोय. खरं आलाय कंटाळा. हर्षितला पण तर गाईज व्हिडिओला लाईक करा, आणि सबस्क्राईब करा. ओके, हर्षितचं ऐका आणि आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. हा बोल. सबस्क्राईब टू माय चॅनल. सो आता थांबूया लाईनमध्ये, बघूया कधी तिकीट भेटतायत. तिकीट भेटल्यावरती पण आपण शूट करू. आता भेटू थोड्या वेळाने. आता आम्हाला एक इकडे काका भेटले. ते उद्या चालत जाणार आहेत तिरुपतीला इथून, असं आम्हाला सांगत होते. म्हणून मी लगेच कॅमेरा ऑन केला. सो आपण त्यांना थोडंसं विचारूया. अंकल कितने बजे निकलने वाले हो? चल के जाने के लिए आप कल शाम को. शाम को. और कितना घंटा है? काय झालं काय? अभी आप जाएगा ऊपर जाएगा. मतलब 3-4 घंटे तो लगेंगे. हाँ, और स्टेप्स कितने हैं? 13,000 स्टेप्स. ओके, तर 13,200 स्टेप्स आहेत. ते काका चालत कव्हर करणार आहेत. सो अंकल ऑल द बेस्ट आपको. ओके, हा डालता हो. तर आता हे आपल्याला 13,200 स्टेप्स म्हणजे काय खाऊची गोष्ट नाही गाईस. मोर दॅन 4 आवर्स ते कंटिन्यूस वॉक करणार आहेत. त्यानंतर त्यांना दर्शन भेटेल.
सो नक्कीच काकांना सपोर्ट करा, नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आता पण अजून आम्ही लाईनमध्ये आहोत ऑलमोस्ट 3 तास नाही 1 तास लागेल टाकू गर्दी बघा तुम्ही, गर्दी बघू शकता. आता फक्त हे एवढं कव्हर करायला आम्हाला 2 ते 2.5 तास लागलाय. आता अजून एक तास लागेल काका बोलतात. ते इकडचे लोकल आहेत, त्यांना एक्सपिरियन्स असल्या कारणाने सांगतात अजून 1 तास लागेल. सो बघूया किती वेळ लागतोय. अजून पण लाईन मध्ये आहोत, ऊन आहे. स्वतः जरा ब्लॉगिंग बंद करू आणि थोड्या वेळाने भेटू. हे गँग भेटले. पूनम काकीने आत्ताच काहीतरी मॅटर केला काहीतरी मॅटर केला लाईन मध्ये. डोगरीचा पाणी आहे. गँग भेटली आपली अख्खी. अजून मागे थोडे जण सचिन काका वगैरे. स्वतः पप्पा बोलतोय की तो 4 वाजताचा आपण दर्शन घेऊया. 243 तिकीट्स राहिल्यात. बघू आता भेटते काही तिकीट. पुढे नंबर तर आहे, आधार कार्ड वगैरे लागतो. आधार कार्ड पण घेतलाय. मागे अजून लाईन वाढत चालले. अक्षरशः कंटाळा आलाय तर पाय दुखायला लागले. किती वेळ झाला लाईन मध्ये उभे होत सर? 5:45 झाले. 3 वाजता उभे राहिले. 3 वाजता ना 2:30 3.5 तास लाईन मध्ये उभे होतो. 3.5 तास. थँक्यू. फोटो टाकणार. सो आता 3:30 वाजता सॉरी इथे फोटो काढणार आहेत. स्वतः जरा कॅमेरा बंद करतो मी. तोंड वगैरे नीट साफ करायला लागेल. गोरा फोटो यायला पाहिजे. सो भेटूया थोड्या वेळाने. आता तिकीट आल्या हातामध्ये. तिकीट भेटलंय. फोटो बघा कशाले. क्रिमिनलचे फोटो आले. आधार कार्ड वरती तरी चांगले फोटो आले त्यापेक्षा. हे बघा आईस, खरंच सांगतो 1 नंबर व्ह्यू येतोय. मंदिराचं म्हणजे जे स्कल्पचिंग केलं ते खरंच 1 नंबर आहे. तुम्ही बघू शकता वरती. पप्पा कसं वाटतंय मंदिर बाहेरून? आतून पण खूप सुंदर आहे. आतून पण खूप सुंदर आहे. आता बाहेरूनच एवढं भारी दिसतंय का? त्या बघा इकडे माकड आहे. सो 1 नंबर आहे. आतमध्ये एंटर करतोय. खरंच इकडच्या एन्शंट गोष्टी खूप भारी आहेत. त्यांच्याकडे स्कल्पचिंग पण भारी केलंय. जे कोरले इकडे एकदम फाईन आर्ट आहे. एकदम बघू शकता तुम्ही. आता आतमध्ये एंटर करतोय. बघूया अजून काय काय आतमध्ये. कुठल्या मंदिराचं नाव काय आहे? बालाजी आहे. नाव काहीतरी वेगळं आहे, मला नाव माहिती नाही. पण बालाजी पूर्ण असा. सो मंदिराचं नाव नाही माहिती आम्हाला. जेव्हा माहित पडेल तेव्हा आम्ही तुम्हाला सांगूच किंवा डिस्क्रिप्शन मध्ये टाकीन मी. हत्ती पण आहे. पुढे हत्ती पण आहे. सो नक्कीच ते पण कव्हर करूया ब्लॉग मध्ये. आजच्या ब्लॉग मध्ये खरंच खूप धमाल येणार आहे. 2 दिवसाचा ब्लॉग करतोय बोलल्यावरती. थोडासा मोठा होईल, कंटाळू नका प्लीज. मजा पण आम्ही केली. सो तुम्हाला पण मजाच येणार आहे ब्लॉग बघताना. सो आता जातोय आम्ही, दर्शन घेतोय. हत्तीला पण कव्हर करूया. कल्चरल प्रोग्राम आहे कसला तरी. आसामचा डान्स चालू आहे. तिकडे मागे आंध्र प्रदेशचा आहे. अजून इकडे पुढे आहे. सो बघू शकता ती पण आहे, तुम्ही बघू शकता. आता इकडून आतमध्ये वाजत येते काहीतरी. बालाजी बघू शकता तुम्ही. सो गाईज आता आलोय आम्ही रूम वरती. थकलोय फुल. आजचा दिवस खूप हॅक्टिव्ह होता. नुसतं चालणं पाय खूप दुखतात आता. तर झोपूया. सो जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता वाजलेत रात्रीचे 11:30. झोपतोय आम्ही. उद्या सकाळी उठतो आणि आपलं बालाजीचं दर्शन आहे. सो ते करूया आपण. ते पण ब्लॉग मध्ये कव्हर करूया जर मोबाईल अलाउड असतील तर. सो नक्की चला भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये.
स्टे ट्यून. अजून जुने पण ब्लॉग्स चेक करा आणि आपल्या व्हिडिओला नक्की कमेंट करायला विसरू नका. सो आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.